में आप सब मिलेगा। खाली सुधीर भाई को पकड़ो, केडी को छोड़कर टाइमर आपण सेट करतोय, या आपण टाइम मॅच करूयात। पहिला बॉल या ठिकाणी टाकला जाईल। 3 वाजून मिनिटं झाली आहेत 35। बॉलिंग ट्रॅक वरती आहे जीत पाटील। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भन्नाट फॉर्म मध्ये असणारे नाव रोशन पाटील त्याच्या बॅट मधून आला। पहिल्या बॉल वरती एक धमाकेदार सुरुवात, 4 धावा। अशाच बॅटिंगसाठी ओळखलं जातं। बाळा जर मैदानावरती 12 ते 15 बॉल खेळा, 14व्या 15व्या बॉलला अर्धशतक पाहण्याची सवय झाली आहे चिंचपाडा पनवेल नगरीला, मग त्याची विकेट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे। इंद्रोदय सम्राट चषक जोवेलीची स्पर्धा बदलापूरच्या क्रिकेटमधील एक सर्वाधिक मोठं, खरं तर सुरुवातीपासून मंगेशजी धुळे साहेबांचं ग्रामस्थ मंडळ हनुमान जोवेलीचं आयोजन, आणि त्या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक देखील आहे, ते म्हणजेच रोशनच्या नावावरती। अर्जुन परदेशी त्या सोबतीनं रोशन पाटील, 2 संघ वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये चिंचपाडाच्या माध्यमातून खेळतात, पण दोन्ही टीम्समध्ये गुणवत्ता तितकीच ठासून भरलेली आहे। आता स्ट्रायकर एंडला फलंदाज दिनेश अलत, एका सिंगलला स्कोर पुढे जातो। टीमची टोटल धावफलकावरती 5। जीत पाटील, वडघर एक्सप्रेस, यॉर्कर एक्सप्रेस ऑन द ट्रॅक। आणि आता वडघरच्या जीतनं ज्यासाठी त्याला ओळखलं जातं ना, तो कारनामा करून दाखवलाय। यॉर्कर, फलंदाज बाद। पाहता नवी मुंबईला रिप्रेझेंट करताना अलीकडच्या काळात भारत विश्वातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा ऑल इंडिया फॉर्मॅट तो खेळतोय। या ओमकार केणीला देखील तसंच क्रिकेट मैदानावरती दाखवावं लागेल। टीमची टोटल धाव फलकावरती 5। 5ला विकेट गेली नंबर 1, आणि जीत पाटीलचा पहिला यॉर्कर, आणि ट्रॅक वरती आता जीत तुम्हाला पाहायला मिळतोय। बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, ओव्हर नंबर बॉल 4। गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। जीत अजून एक यॉर्कर टाकला जीतनं, शांत ठेवल्या बाळाची विकेट धोक्यात हो। प्रयत्न चांगले होते, टप्पा पडला आउटफील्ड मध्ये, तिकडे जरा थोडासा बॉल पडल्यानंतर उसळी घेताना दिसला, आणि आपण पाहता एक सिंगलचा जो प्रयत्न होता तो धोकादायक होता। आणि या दरम्यान शुभागमन झाला। खरवई असेल किंवा अनेक मोठ्या टीम्स असतील ज्यांना नेहमीच पुरस्कृत केलं जातं मथुर फॅन्स क्लब या नावानं। मथुर बैलाचे डायट फॅन आणि मथुर ज्यांचं काहीच आहे असे नीरज भोईर यांचं आगमन होतं मानकेवलीचे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। नीरजला क्रिकेटची प्रचंड आवड आहे, अगदी आपल्या कामधंद्यातून आवर्जून क्रिकेटसाठी तो पुरस्कर्ता म्हणून फार कमी वयात त्यांना एक नाव कमवलं या बदलापूर नगरीत। आतापर्यंत 5 ते 6 ट्रॉफीज नीरजच्या कलेक्शन मध्ये जमा आहेत। आज एक नवी ऍड झाली आहे, इथे रनआउटची संधी आहे, एक सिंगल या ठिकाणी ऍड होईल, एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती। 6 ऑन दी बोर्ड, 6 धावा धावफलकावर। आणि व्यासपीठावरती नीरज भोईर यांचं आगमन झाला। मानकेवलीचे जे क्रिकेटर आहेत प्रशांत भोईर त्यांचे छोटे बंधू राज आहेत। मानकेवलीचं क्रिकेट देखील प्रचंड चर्चेत असतं बदलापूर नगरीमध्ये। निलेश मराठे, पंकज भोले आणि त्याची आर्मी। टीमची टोटल धावफलकावरती पहिलं षटक राहिला पूर्णपणे जीत पाटील, आणि टीम वडून नवघरच्या समोर नेक्स्ट मॅच आपल्याला खेळताना दिसेल। गोटेगर, टॉसडिया दोन्ही टीम्सनं आता पहिल्या फेरीतला अंतिम सामना, आणि नाणेफेकीसाठी साई सिद्धा वडून नवघर, आणि त्यांना फाईट करेल टीम मैदानाच्या आतमध्ये श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोटेघर। चला दोन्ही कॅप्टन टॉसडिया पुढच्या सत्रातील सर्व सामने 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील। सेकंड राउंड, बॉल तयार, ओव्हर नंबर 2।
पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती विकेटची संधी, बॉल हवेत, टीपला झेल आणि विकेट मिळतीये गोलंदाज दर्शन पाटील. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ऑलराऊंडरच्या यादीतील एक भलं मोठं नाव दर्शन आणि पहिल्या बॉल वरती दर्शननं विकेटचं दर्शन घडवलंय टीम वडघरला. बैलाचा आता महाराष्ट्रातील एक सर्वाधिक मोठं पहिलं हिंद केसरी मैदान पुसेगाव आणि पुसेगाव मैदानाचा हिंद केसरी मथुर त्याच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही ऐकत होतात. एक एक्स्ट्रा कव्हर सेट केला, समोर लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट आहे, बॉल तयार होतं दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पाठवला बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक फटका, षटकार. बैलगाडा क्षेत्रातील एक दिग्गज नाव, चतुर्थ हिंद केसरी सोन्या, त्याच्या नावाचं गुणगान गाणारे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. टीमची टोटल धावफलकावरती 6 ने फ्लाय झाली आहे, डबल डिजिट मध्ये 12. इथे क्लीन बोल्ड, वॉर्ड बॉल. थोडीशी गोलंदाजीतली शैली आहे ना, ऍक्शन मध्ये चेंजेस आणले दर्शन पाटीलनं आणि टप्पा पडल्यानंतर बॉल इन स्विंगर आत कसा येईल त्याकडे दर्शन थोडंसं जास्त लक्ष फोकस करतोय आणि आता तेच घडलं. पडला गुडलन स्पॉटला, त्यानंतर आत आला आणि ऑफ स्टिक घेऊन गेला बॉल आणि विकेट नंबर मिळतीये मैदानावरती 3, ती म्हणजेच वडघरला. हो जीत, सॉरी भावा, जीतचा आवाज तुम्ही ऐकला असेल, आवाजामध्ये दम आहे भावाच्या. आणि वडघरचे पुरस्कार देत पायगावचे आदरणीय प्रवेश देवळीकर, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आज वडघर. नेहमीच आपण मिताली एंटरप्राइजेस नावानं वडघरला खेळताना पाहता, आज प्रवेशदादा देवळीकर जे पायगावचे उद्योजक आहेत आणि समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रवेशदादाचं इकडे आगमन देखील झालंय, तर प्रवेशदादाला विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आज त्यांच्याच नावानं प्रवेश 11 या नावानं टीम वडघर खेळताना आणि वडघरच्या पूर्ण टीमला जर्सी देखील दादांनी पुरस्कृत केले. तुम्ही पाहू शकता प्रत्येक प्लेयरच्या अंगावरती ती जर्सी परिधान झालेली आहे प्रवेश 11 या नावानं. डायरेक्ट हिचा प्रयत्न, हो, कहाणी खतम. षटकार मारलाय जरूर, तदनंतर रनआउटचा झालाय फलंदाज शिकार आणि जातीय विकेट. फलंदाज बाद होतात सतीश, ध्रुव आणि त्या सोबतीनं आधी ओमकार आणि आधी दिनेश, अशा 4 विकेट्स मैदानावरती गेलेत. मात्र अजूनही उभा मैदानावरती रोशन पाटील बाळा आणि बालाची बॅट ऑलवेज सांगते चिंचपाडा नगरीला, जब तक बाड़ा खड़ा तब तक झुकेगा नहीं साला. ज्या गावानं आपण पाहता अनेक सारे दिग्गज क्रिकेटर्स त्या सोबतीनं समालोचक डॉक्टर गवळी सर दिला, त्याच गावातील एक युवा नेतृत्व आणि एक युवा पुरस्कर्ते प्रवेश दादा देवळीकर, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर संकेत समोर सामना करेल. इथे फटका आपण पाहता, बाळाचा फर्स्ट लाय, चाललाय बॉल फाईन लेगच्या दिशेनं अडवलाय, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं डीप मध्ये आणि तोपर्यंत रन्स ऍड झाली आहे, फक्त एक सिंगल. बाळाला वाटलं की आरामात बॉल जाईल फाईन लेगला, तिकडे आउटफील्ड खूप फास्ट आहे.
वर्ल्ड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. फिल्डर्स होते डीप मध्ये मनोज, दीपक दादा असतील, अविनाश दादा असतील, हे सगळे लेजंड प्लेयर्स वडघरचे, ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट वडघरसाठी अनेक वर्ष सातत्यानं खेळले. आज अवीच्या बिहाफ मध्ये ही टीम खेळती आहे. हा फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल. आउटफील्ड खूप फास्ट आहे, फिल्डर प्रयत्न जरूर करत होते, बट फायनली बॉल त्यांना बीट करून जातो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा ठिकाणी 4. या चौकारानं P1 आणि P2 चा खेळ मैदानावरती समाप्त झाला. पहिला पॉवर प्ले राहिला जीतच्या नावावरती, दुसरा राहिला दर्शनच्या नावावरती. 2 विकेट्स दर्शननं काढले. इकॉनॉमी थोडी जरूर महागडी होती, 11 खर्च केले, बट महत्वाच्या 2 विकेट्स काढलेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 17 आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये कुणाला आणलं जाईल की जीत कंटिन्यू करेल, हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. जे सगळे फिल्डर्स घ्या थोडीशी आपली, बट प्लेयर्स सगळे आपल्या खरं तर टीमसाठी अफाट मेहनत मैदानावरती करत असतात, मेहनत घेत असतात. त्यामुळे लक्ष त्यांचं थोडंसं भरपूर वेळा अगदी मैदानाच्या आत असतं आणि त्यावेळी बॉल्स अगदी अडवताना कधी ठक्कर होते, कधी थोडीशी दुखापत होतं. त्यामुळे रिक्वेस्ट आहे, जितक्या प्लास्टिक बॉटल्स असतील आपल्या आजूबाजूला प्रेक्षकांनो, त्या थोड्याशा सळ्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये टाकून द्या, म्हणजे जेणेकरून दुखापतीचं प्रमाण एकदम कमी होऊन जाईल. फारसं तर दुखापत होऊच नाही, हीच आपण या ठिकाणी इच्छा व्यक्त करूयात, पण आधी काळजी घेणं ते महत्वाचं. बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला बीट करून मिळतील धावा 4. हा चौकार येतो आणि या चौकारानं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 21. सुरुवात झाली ना चौकारानं, त्यानंतर बाळाच्या वाट्याला पॉवर प्ले मध्ये किती बॉल आले? फक्त 2. आणि त्यानंतर स्ट्राईक आता मिळते बाळाला, तब्बल 10 चेंडू वाट पाहिल्यानंतर. आणि आता बाळाच्या बॅटमधला दुसरा चौकार. 4 चेंडू मध्ये 10 वरती सध्या तो खेळतोय. इथे टप्पा चांगला पडला, थोडासा खाली राहिला बॉल. जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये बाळाची बॅटिंग पाहिली ना, तर माहिती आहे चिंचपाडाच्या प्लेयर्सला नव्यानं सांगायची गरज नाही. 12 मधनं 10 जर तो बॉल खेळला, 4 चौकार 2 ते 3 षटकार मारण्याची ताकद तो ठेवतो. तर मग पॉवर प्ले मध्ये त्याला स्ट्राईक न देणं, स्पेशली चिंचपाडाच्या बॅटर्सची मिस्टेक होती. तिकडे खूप सारा विकेट्स गमावल्या चिंचपाडा टीमनं. मंगलमूर्ती या नावानं चिंचपाडा खेळताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. बॉल तयार, यॉर्कर, बाळाचा हेलिकॉप्टर ड्राईव्ह, समोर लॉंग ऑनला जीत पाटील. धावफलक 1 ने पुढे जाईल. चला वडूनवघर टीम आणि टीम गोटेघर टॉससाठी या पुढचा सामना साई सिद्धा वडूनवघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रीराम फाउंडेशन गोटेघर ब. हा लास्ट कॉल आहे दोन्ही टीमला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला टॉससाठी येऊन थांबायचं. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर ऑन साइडला पूल केलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूल वंडरफुल, डिलायशियस, ब्युटिफुल सिक्सर. उत्तम शेठ गवळी यांचा सप्तहिंद केसरी भारत, त्याच्या नावाचं गुणगान गाणारे सॉन्ग तुम्ही ऐकत होता. टीमची टोटल धावफलकावरती 1 षटकार, त्यानंतर 1 सिंगल. आतापर्यंत खर्च झाले धावा 12. 2 ओव्हर मध्ये 17 होता. अजून तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यश, कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान मिळालं. संकेतला ज्याने 1 षटकार लगावला आणि स्ट्राईक चेंज झाली या बाळाला, स्ट्रायकर इनला, आणि हा चांगला टाकला बाळासाठी यॉर्कर. आणि षटक 3 संपल्यानंतर 29 धावा धावफलकावर. मॅच मध्ये अजून एक चांगल्या स्थितीमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच प्रवेश 11 वडघर. प्रवेश आता या व्यासपीठावरती
आपलं सहर्ष स्वागत. एक नवा पुरस्कर्ता आज भिवंडी तालुक्याला आणि वडघरच्या क्रिकेटला मिळतोय. त्याबद्दल आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या प्रवेशोत्तर शुभेच्छा. आणि या मंचावरती आपला स्वर्गीय भगवान धुळे चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जेव्हा जेव्हा करण धुळेची स्पर्धा होतं ना, मग त्यामध्ये आदरणीय कार्यसम्राट जोवेलीची ओळख म्हणजेच श्रीमान मंगेशदादा धुळे साहेबांचं मोठं योगदान असतं. त्या सोबतीनं राजनदादा धुळे सन्माननीय विद्यमान नगरसेवक, त्या सोबतीनं माजी नगरसेवक आणि एक मोठं नाव जोवली गावातील चेतनदादा धुळे. त्या सोबतीनं आपण तिकडे पाहता बाळाशेठ कामरी यांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या बरोबरीनं MD ग्रुपचे सर्वेसर्वा आणि MD फाउंडेशनचे अध्यक्ष मितेश धुळे आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांचं एक युवा नेतृत्व बदलापूर शहराला शिवसेना युवा सेनेचे बदलापुरातील एक दर्जेदार असं नेतृत्व अजयदादा जमदार आहे. आणि त्या बाजूला आपण पाहताय दिलीपभाई बैकर यांचा एक कटआउट पाहायला मिळतोय. दिलीपभाई बैकर जे मानकिवलीला बिलॉंग करतात आणि या बदलापूर मानकिवली खरवईच्या विकासामध्ये दिलीप शेठ बैकर यांचं देखील एक मोठं योगदान आहे. आणि त्या सोबतीनं तुम्ही पाहताय मंगेश दादा धुळे यांच्या धर्मपत्नी आदरणीय विद्यमान नगरसेविका सविताताई मंगेश धुळे, त्यांचा देखील विशेष आभार. करण धुळेच्या वतीनं जनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी करण धुळेनं भरवलेलं टेनिस बॉल क्रिकेटचा ग्रामीणचा हा महासंग्राम. आणि तितकीच मोठी मोलाची साथ करण धुळेला मिळाली आहे, ती म्हणजेच ग्रामस्थ मंडळ जोवेली खरवई मानकिवली आणि इथल्या तमाम सर्व नागरिकांचं जे क्रिकेटवरती प्रेम करतात, क्रिकेटला सहकार्य करतात, त्या सर्वांचा आभार. आणि खास करून सुधीर धुळे, विश्वनाथ धुळे आणि राकेश शिरमाळी या सर्वांची मिळालेली साथ, खंबीर साथ असं म्हणावं लागेल. ऑन साइडला चालला बाळाचा बॉल डीप मिड विकेटला. आणि सगळ्यात मोलाची साथ ना राकेश, जर बदलापूरच्या क्रिकेट टुर्नामेंट यशस्वी होतात, स्पेशली कोणतंही मैदान असो, रियाज मामू त्यांच्याशिवाय सध्या क्रिकेट स्पर्धा इनकम्प्लीट आहेत. रियाज मामू खडे तो टुर्नामेंट होते बडे बडे, तर रियाज मामूंचं देखील मनपूर्वक आभार. ज्यांचा सर्वाधिक मोठा धंदा आहे, ज्यांना भेटायला लोक आवर्जून येतात टीमची टोटल धावफलकावरती, आणि रियाज मामू आले का मग त्यांना भेटायला गर्दी होते. असा एक मोठा फॅन बेज आहे रियाज शेठचा. आणि त्यांच्या सोबतीने आमचे काकडवालच्या हरेशदा भोईर असतील ते देखील आहेत, आणि विकास शेठ पावशे. या तिघांना भेटायला कुठेही जाऊ दे, आवर्जून त्यांच्या मित्रांची गर्दी होत असते. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर पोहोचलाय 35 धावा. राऊंड विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये जीतला आणलाय. फार कमी वेळ आपण पाहतो जीतला सेकंड स्पेल टाकताना, अन्यथा आपण दर्शनला कंटिन्यू करताना पाहतो. मात्र आजही मी म्हणेल, ज्यावेळी खासदार चषक, केंद्रीय मंत्री चषक स्पर्धा झाली, दर्शन जीतनं सर्वाधिक अगदी जे कंटिन्यू स्पेल टाकलं ना, आणि वडघरला अंतिम 6 मध्ये आणलं आणि खतरनाक गोलंदाजी केली होती वडघरसाठी. कोण विसरेल 2018चं ते पहिलं खासदार चषक, ज्यावेळी दर्शनला जीतला टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. खरं तर त्यावेळी हे दोघेही यंगस्टर्स होतं आणि अप्रतिम काम खरं तर सातत्यानं तिथनं करूत आलेत. ते म्हणजे जीत दर्शन A1 जोडी आहे वडघरच्या क्रिकेटची. फटका ऑन साइडला, धमाका ब्लास्ट मिड विकेटला पाठवलाय. जसाला बॅटच्या रडार मध्ये चालला होता मैदानाच्या बाहेर, आणि त्याच्यावरती मोहर उमटलेली होती एक दणदणीत चिंचपाडा ब्रँडेड षटकाराची. व्यासपीठावरती मंथनचं आगमन झालं. हा फुल टॉस आणि तो नो बॉल आहे. बीमर कॉल करण्यात आला अंपायरच्या माध्यमातून, म्हणजे 1+1. आणि आता नेक्स्ट बॉल फ्रीची संधी मिळाली आहे, ती म्हणजेच बाळाला. चिंचपाडा इनॅक्शन आहे. आमचे मित्र पनवेलातील रायगडातील एक नामवंत स्कोरर उमेश भोईर दादा, आपण मॅच पाहत असाल. उमेश दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. स्कोरर अपडेटर म्हणून प्रचंड चर्चेत असतं उमेश भोईर यांचं नाव. यॉर्कर हेलिकॉप्टर स्टाईल खोदून काढला बॉल समोर डीप मध्ये, लॉंग ऑफ मिसफील्ड झाली आहे. मागे बॅकअप, तिकडे देखील मिसफील्ड. एक नाही 2 वेळा झाली आहे आणि 1-2 का 4.
राठोडच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेले संगीत संजू राठोड पूर्ण कोरियन्स खरं तर या सिनेमामध्ये कास्ट करताना सॉन्गमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि मराठी अगदी संगीत सृष्टीला एक वेगळ्या उंचीवरती संजू राठोड घेऊन गेला. अगदी गरीब घराण्यात जन्माला आलेला संजू आज एका शोचे जवळजवळ 9 लाख रुपये चार्जेस पे करतो आणि आजही संजू राठोडच्या येण्यानं किती गर्दी होते ते तुम्ही बदलापूर महोत्सवात पाहिलं असेल, कल्याण महोत्सवात पाहिलं असेल आणि मोठ्या मोठ्या शोजमध्ये संजू राठोड आवर्जून येताना आपल्याला पाहायला मिळतं. स्कोरकार्डवरती नजर टाकतो. 1 मिनिट बाळा, करेक्शन करतात स्कोरर 49 49 धावफलकावर षटकं संपली आहेत. मैदानावरती 4 अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. संजू राठोड, प्रीत बेंद्रे आणि त्या सोबतीनं आवर्जून एक नाव घेईल जे या जोवेली गावाला बिलॉंग करतो, राज हिरमाळी. संगीताना राकेश गायक म्हणून अनेक जण गातात, महाराष्ट्रामध्ये लाखो आहेत, मात्र जी राज हिरमाळीची वेगळी अदा आहे त्याच्यावरती आपण पूर्ण सातत्यानं जनतेला प्रेम करताना पाहिलंय. नवरा पाहिजे गोरा गोरा सॉन्ग असेल, त्यानंतर अनेक सुपरहिट ट्रूवाला लव झाला, त्या सोबतीनं आपण राज हिरमाळीच्या सॉंग्समध्ये पाहिलं तर ते स्वतः लेखक आहेत आणि स्वतः खरं तर त्या सॉन्गला राज हिरमाळी अशा प्रकारे जनतेसमोर प्रेझेंट करतात ना. राजची कला, स्किल, त्याचं टेक्निक काही वेगळं आहे. मला एक गोष्टीचा नेहमी विचार पडतो की राज स्वतःचा ऑर्केस्ट्रा का करत नाही, कारण राजनं जर या फील्डमध्ये देखील काही पावलं टाकली तर अजून यशाच्या उंच शिखरावरती राज हिरमाळी जनतेपर्यंत पोहोचेल. राज हिरमाळी नो डाऊट अटल खूप पॉप्युलर आहे, पण राज हिरमाळीचे जेव्हा जेव्हा सॉंग्स येतात ऑलवेज ते हिट होतात, पण त्यामध्ये जे कास्ट करणारे कलाकार असतात त्यांना जो फेम मिळतो ना, मी म्हणेल तितका फेम राज हिरमाळीला अजून मिळाला नाही. आणि राज हिरमाळीला जर ते फेम हवं आहे, अगदी ते ग्लॅमर आणि त्याच्या नावापुढे जे टॅग खरं तर ब्रँड्स आहे त्याला लावायचं आहे, तर अजून जनतेपर्यंत राजला पोचावं लागेल. नो डाऊट अटल त्याचं यूट्यूब खूप चांगल्या प्रकारे चालतं, त्याची गाणी खूप चांगल्या प्रकारे चालतात. मात्र अजून जर राज ऑर्केस्ट्राज कव्हर करायला लागला, अजून काही इव्हेंट्स जे पार्टी इव्हेंट्स असतात तिकडे जर आवर्जून राज भेट देत राहिला, जसं आता संजूला आपण पाहता, त्या सोबतीनं प्रीत बेंद्रेला पाहता, राज हिरमाळीकडे देखील ती क्वालिटी आहे आणि तो आवाज किंवा त्याच्या आवाजामध्ये जी जादू आहे, मी नक्की राजला म्हणाल की येत्या काळामध्ये मोठे मोठे इव्हेंट शोज त्यांना देखील आवर्जून अटेंड करायला पाहिजे. फ्युचरमध्ये ते खूप गरजेचं आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक इथे क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय अँड विकेटचं पतंग. खेळाडू बाद. खरं तर राजला फेम दिलं ना, जांभूळ नाही पिकला बागेचा, पिकला नाही तो आंबा. सामी काळन आणि त्या सामीच्या सोबतीनं आपण त्यामध्ये कास्ट करताना पाहिलं होतं अगदी अनेक साऱ्या ॲक्टर्सला. आणि त्यानंतर राजमारी नाव पूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं. त्यानंतर त्याचं जे सेकंड अगदी जांभूळ नाही पिकला ॲडिशन 2 आपल्याला ऐकायला मिळाला, ज्यामध्ये बॉबला आणि त्या सोबतीनं पायल पाटीलला आपण कास्ट करताना पाहिलं. तिकडे रनआउटची भिवंडीचा रूल नाही आहे, इकडे रन्स मिळेल, स्ट्राईक रोटेट होऊ शकते. जर तुम्ही बॉल जरी हातामध्ये ठेवताय तरी तिकडे फिल्डर्स धावू शकतात. लक्षात घ्या दर्शनजीत, लक्षसुद्धा गोष्टीकडे. आणि त्यानंतर हे सॉन्ग जे जांभूळ पिकला बागेचा 2 आला, त्यामध्ये पायल पाटीलला कास्ट करताना आपण पाहिलं. पायल पाटील आगरी समाजातील एक अशी कलाकार आहे ज्या अगदी मुलीनं आपल्या आईवडिलांच्या परवानगीनं इंस्टाग्राम हँडलवरती व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली. तिचे लॉग सध्या चर्चेत असतात आणि असं म्हटलं जातं ना की सध्या लाईक व्ह्यूजसाठी कपडे छोटे घातले की इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स लवकर वाढतात. पण आपली आगरी कोळी संस्कृती जपून देखील तुम्ही अनेक रिद्ध्यांवरती राज्य गाजू शकता ना, याचं ज्वलंत उदाहरण ते म्हणजेच पायल विलास पाटील, जी उरण पनवेल परिसराला बिलॉंग करते. मात्र बदलापूरच्या जोवेली गावामध्ये प्रचंड असं प्रेम खरं तर पायलला मिळतं. ते सगळे तिचे बंधुराज म्हणून तिच्या पाठीशी प्रत्येक सुखात दुःखात असतात.
राज हिरमाळी आणि त्याची पूर्ण टीम. इथे बॉल हवेत टिपला झेल, फलंदाज होतील बाद आणि धक्का लागतोय अजून एक. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक फिनिशिंग टचअप पाहिजे होतं ते देता आलं नाहीये रोशनला. आज थोडासा शांत, थोडासा नाराज राहिला रोशन. मैदानाच्या आतमध्ये जड पावलांनी परततोय आणि धक्का लागला अजून एक, तो म्हणजे मंगलमूर्ती. चिंचपाडा टीमला पहिला डाव मैदानावरती 5 षटकांचा या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 59 60चं टार्गेट आहे. 59 बनले, 60चं लक्ष चाललंय. आपण टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. उज्ज्वल गुरव उपस्थित झाला, रोहन शेळके उपस्थित झालेत. एका बाजूला साई सिद्धा टीम इन ऍक्शन वडू नवघर, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन गोटे गर्भ आणि कॉइन स्पिन केला जाईल. धीरजच्या शुभ हस्ते आणि नीरजच्या शुभ हस्ते मथुर फॅन्स क्लबचे मालक नीरज शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या नीरज, कळू द्या जनतेला कोण मथुर फॅन्स क्लबचा ओनर. तर नीरज यांच्या शुभ हस्ते आपण तिकडे टॉस करतोय. नीरज जे मानकिवलीला बिलॉंग करतात, आमचे जिवलग मित्र, त्यांच्या शुभ लक्षात घ्या. दोन्ही टीम 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांचा सामना आणि टॉस या ठिकाणी होतोय. वरती प्रेझेंटेशन बॉक्स आहे, तिकडे करा टॉस. स्वर्गीय भगवान द्वय स्मृती चषकाच्या टॉस बॉक्स मध्ये इकडे कॉइन स्पिन होतं. काटा असा कॉल आहे. गोटेकरच्या कॅप्टनचा जिंकला टॉस गोटेकरनं आणि निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. 4 षटकांची मॅच असेल. चला, सलामीची जोडी पटकन पाठवायची टीम जीत. सध्या आता जीत देखील भन्नाट बॅटिंग करतोय. या पोह्यात सलामीला कोण जातील. कम ऑन डीजे. मध्ये कोण करतात ऍज अंपास. कोणाला ब्रेक आहे, कोण मैदानावरती कंटिन्यू करतोय. चला अंपास, थोडस पटकन डिसाइड करा आणि या आपण लगेचच या ठिकाणी सामन्याची करूया सुरुवात. नेक्स्ट मॅच टॉस झाला, टायमर सेट आहे. चला, पहिलं सत्र बरोबर वेळेवरती संपलंय. दुसरं सत्र देखील वेळेवरती संपायला हवं, याची काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. पहिलं सत्र बरोबर 25 मिनिटांमध्ये फिनिश होताना आपण पाहिलं. 5 षटकं आणि तदनंतर मध्ये जो ब्रेक झाला, इनिंग फिनिश झाल्यानंतर एक 2 मिनिटांचा आता वेळ झाली आहे. बरोबर 4:03 पहिला मॅचचा बॉल पडला होता. या 3:35 मिनिटांनी वेळेवरती 5 षटकं आपण टाकली आहेत. ही षटकं देखील तुम्हाला वेळेवरती टाकायची आहेत, लक्षात घ्या. ती मंगलमूर्ती चिंचपाडा टाइम आपण मॅच करतो. 4:00 झाले त्या ठिकाणी 4 आणि मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल फटका फसलाय. हो, बिग विकेट, बिग विकेट. वाघाची झाली आहे शिकार. पहिल्याच बॉल वरती रन मशीन मैदानाच्या बाहेर. दर्शन पाटील बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट डाउन. बड़ी मछली फर्स्ट चुकी है जाल में. 60 धावेचं लक्ष. दर्शनचं बाद होणं, न्यू बॅटर्स मैदानावरती लवकर येणं, हे सध्या टेन्शन वाढवण्यासारखं आहे. ते म्हणजेच टीम प्रवेश 11
वडघर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. आज भिवंडी विभागातून भाटाळे, वडूनवघर, वडघर या टीम्स खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातून तुम्हाला आज खेळताना दिसतीये. मंगलमूर्ती चिंचपाडा जी या मॅच मध्ये इन ऍक्शन आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिवशक्ती कडावला सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. शहापुरातून येते टीम गोटेगर जी नेक्स्ट मॅच मध्ये फाईट करेल वडूनवघरला. त्या सोबतीनं आज माथेरान नेरळ परिसरातून इन ऍक्शन माथेरान 11 माथेरान या मॅचच्या विजेत्यासोबत सेकंड राऊंडची सेकंड मॅच ते खेळतील. तसं डोंबिवली मलंगड परिसरातून अलंडी खोणीला आपण पाहिलं. बॅटची बाहेरची कडा, बॉलचा डीप थर्ड मॅन आणि मिळालं धावा. फायनली रन स्कोरकार्डवरती सुरू झालेत आणि हा येतो चौकार. यज्ञेश सध्या विकेटवरती आहे. त्याच्या सोबतीने नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आला रोहित. पहिला डॉट खेळलाय. दुसऱ्या बॉलवरती रोहित चालाय चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक. गोलंदाजी करताना तुम्ही संकेतला पाहताय. चांगली गोलंदाजी करतो संकेत. जरी एक चौकार आला त्यामध्ये मात्र बॅट्समनला त्यानं कुठेतरी आपण पाहिलं संभ्रमात टाकलं होतं. बॅटची कडा घेऊन तो एक लकी फोर आलाय. नशिबाचा चौकार. संकेत तयार. ओव्हर द विकेट. शफल झाले. ऑन साइडला भिरकावलाय. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा केलाय आणि तंत्राचा केलाय वापर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. सीमा रेषा पार. 4 धावा. स्कोर आता फ्लाय झाला 8. प्रति षटकामागे 12.00 या सरासरीने रनचेस मैदानावरती करायचंय. फलकावरती धावा. 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर 8 या मॅच नंतर आपल्यासोबत जोडले जातील पुन्हा एकदा समालोचन क्षेत्रातील एक युवा आणि त्या सोबतीनं नामवंत आणि चर्चेत असणारा आवाज राहुल चव्हाण सरांना आपण ऐकणार आहोत. इथे आली विकेट. 2 चौकारानंतर दिले प्रत्युत्तर. टीट फॉर टॅट. फलंदाज बाद. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना आपण पाहता तन्मयला. दादा संध्याकाळची वेळ झाली आहे. तर आपण पाहताय आपल्यासोबत मिलन आहे, राकेश आहे, मजाल. एक संदेश आपल्यासोबत. एक कडक चाय सोबत कडक मॅच. मजाल. अजून एक अपील आणि अजून एक विकेट. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत चाललेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये संकेतनं 3 धक्के देत खर्च केले धावा फक्त 8. कडून 1000 फक्त कशासाठी तर मैदानावरती तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील एक नामवंत डान्सिंग अंपायर विवेक गायकवाडच्या एका डान्स साठी. जमा विवेक दादा प्राइज. जशी मॅच फिनिश होईल तुम्ही घेऊन जा. हवं तर सॉन्ग तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला हवं ते प्ले करतो. आणि शुभम मस्करचे 1000 वेगळे आहेत ते तुम्हाला मिळतील बाईचा मूड झाल्यावर. आणि हे 1000 तुम्हाला लगेच ऑन ग्राउंड दिले जातील. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर द विकेट. टप्पा पडला. चालला एसटी रक्षकाच्या हातात. अपील 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 अपील. अजूनही करतीये. रोशन सांगतो हाऊस बॅक. लागलाय बॉल बॅटला. कॉन्फिडंट फुल. स्क्वेअर लेग अंपायर सोबत काहीशी चर्चा. आखो में डीके आणि विवेक मध्ये झालाय काहीसा इशारा आणि निर्णय काही क्षणात हा आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाजीसाठी याला यश. स्ट्रायकर एंडला आहेत यज्ञेश ज्या जो ओपनर आलेत आणि डिसिजन या पाहूयात काय येतोय. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि डिसिजन आपल्या मुख्यस्थानी येऊन अंपायर ठिकाणी देतील. ओइठी आउट. फलंदाज बाद.
विवेक दादा डायरेक्ट एकदम फुल स्टेप फुल ऑन कडक मध्ये झाला पाहिजे, डान्सिंग मोड मध्ये. विकेट गेल्यानंतर नाही, षटकार चौकार आल्यानंतर हेच सॉन्ग पाहिजे का विवेक दादा? नाही, सेकंड अजून दुसरं कोणतरी सॉन्ग पाहिजे. षटकार चौकार आल्यानंतर सांग ना तुला कोणतं आवडतं पाहिजे, तुला पाहिजे ते. मंथन शेट व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मंथन शेटची फरमाईश. याच मैदानावरती तुम्ही पाहिलं होतं हिंदुहृदय सम्राट चषक जोवेलीचं डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये झालं. गौतमी पाटील तिचं देखील नृत्य आविष्कार तुम्हाला पाहायला मिळाला आणि जवळजवळ 40 ते 50 हजार रुपयाची उधळण केली होती मंथन शेटनं. फुल पैसा खर्च किया था भाईने. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. सतीश पहिल्या बॉलवरती आले, विकेट. टप्पा पडलाय, कमी गतीनं लावता त्यामुळे ओळखू शकले नाही. तिकडे बॉडीवरती गेला बॉल, बॅटला स्पर्श होऊन गेलाय की बॉडीवरती जाऊन आदळलाय असं कोणता इशारा नाही आहे. म्हणजे बॅट अँड बॉलचा स्पर्श झाला होता, लेग बाईज झाली. चला फायनली आला इशारा आणि एक सिंगल या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक 1 ने पुढे जातं. 9 या आकड्यावरती, 9 ऑन दी बोर्ड. अजूनही जीतचं बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. क्षमता आहे वडगरमध्ये 60 धावा चेस करण्याचे. मला आजही वडगर जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरते ना, वाकडीचं मैदान आठवतं. अनबिलिव्हेबल चेस होतं. खरं तर कोणती टीम कधीच विचार करू शकत नाही की 4 ओव्हरमध्ये 90 धावा चेस होऊ शकतात आणि 4 ओव्हरमध्ये अगदी 90चं चेस असताना 6 बॉल 6 षटकार मारत सामना संपवला होता. वडगर टीमनं फक्त एका इनिंगमध्ये अगदी सेकंड इनिंगमध्ये चेस करताना टोटल एकट्या दर्शन 9 षटकार मारले होते आणि इथे कमीत कमी 5 मारायच्यात. मग आतापर्यंत एकही आलेला नाही आहे आणि डीप लॉंग ऑनला टिपला गेलाय झेल. संपलाय खेळ आणि फलंदाज त्या ठिकाणी होतात बाद. किती वेळ मैदानाच्या बाहेर राहील जीत. फायनली आता यावंच लागेल आणि आता येतोय मैदानावरती सध्याच्या घडीला जो चांगली बॅटिंग करतोय वडगरसाठी जीत पाटीलचा आगमन झाला, जो एक चांगला ऑलराऊंडर आहे. इथनं देखील मॅच जास्त लांब नाही आहे. 2 चौकार सुरुवातीला जरूर आलेत, त्यानंतर डॉट बॉल पर्सेंटेज विकेटचा ग्राफ मोठा, पण यानंतर अजून 3 ओव्हर्स पण बाकी आहेत आणि सध्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती, म्हणजे अजून बनवायच्यात 51 धावा आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 20. अजून 51 धावेची गरज आहे. 20 बॉल मैदानावरती बाकी आहेत. समोर आहे मंगलमूर्ती चिंचपाडा. फटका समोर चालला डीप मध्ये लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय थोडासा वेळ लागतोय कारण बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झालाय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केला जातील भरपूर वेळानंतर. खरं तर आता यात रन्स आलेत कारण मागच्या आपण पाहिले 2 चौकार, त्यानंतर जो विकेटचा प्रवास सुरू झाला बॅट आणि बॉल मधनं एकही रन खरं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊन आली नव्हती. 1 धावची धावफलकावरती होती, ती लेग बाईज होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्या होत्या. 8 ह्या आकड्यावरती 2 चौकार आल्यानंतर पहिल्या बॉलवरती दर्शन बाज झाला, त्यानंतर खूप काही गमावलं या मॅच मध्ये टीम वडघरनं. स्विचिटचा फटका, व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. जीत त्याच्या नावात जीत, तो या मॅच मध्ये मिळून देईल का? आता मॅच झाली ऑन, 2 षटकं संपली आहेत. पहिल्या डावात कंपेअर केला पण टीमला 17 वरती होती टीम चिंचपाडा. विकेट्स होत्या 2, इथे विकेट जास्त आहेत 5. आता धावा जर आपण पाहिल्या स्कोर कार्ड वरती 15 झालेल्या आहेत आणि जे अजूनही येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी रिक्वायर रन 15.00 45 अजून करायच्यात. डीजे प्लीज. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2 ओव्हरमध्ये 15, 18 बॉल 45 करायच्यात. रोशन लक्ष सुद्धा बाळा, 12 बॉल 2 षटकांसाठी तुम्ही 14 मिनिटं वापरली आहेत. 2 मिनिटं लेट आहात. शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल कारण तुम्ही मग 38 सर्कलमध्ये जिकडे 5 जण आहात तिथे एक अजून तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर घ्यावा लागेल. 6 गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून तुम्हाला 38 सर्कलमध्ये सेट करावे लागतील.
बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका फसला, मिस्टायमिंग आहे, बट फिल्डर्स पासून दूर. एक धाव तिकडे मिळेल. ओमकार फिल्डिंग करतोय मिड विकेटला. ओमकारचा थ्रो पोहोचेल गोलंदाजापर्यंत, तो पण एक सिंगल झाली आहे पूर्ण आणि एका सिंगलला स्कोर पोहोचलाय 16 या आकड्यावरती. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर, तरी देखील जीत पाटीलच्या एक स्वीचिटच्या चौकारानं अशा जाग्या झाल्यात. सध्या ॲज अ ऑलराऊंडर असा रोल प्ले करतोय भिवंडी क्रिकेटमध्ये अनेक वर्ष. मग ग्रामीण क्रिकेट असू दे, सिटी क्रिकेट, जे भिवंडीची ओळख आहे. भिवंडीचं BC4चं जे क्रिकेट राहिलं ना, त्यांनी भिवंडीच्या क्रिकेटला ग्लॅमर दिलं. एक वेगळा तामझाम असतो भिवंडीच्या BC4 क्रिकेटचा. अलीकडच्या काळात जरूर काही टीम्स भिवंडीच्या BC4 मध्ये कमी झाल्यात, मग ज्याही मोजक्याच टीम्स आहेत त्यामध्ये देखील जुगलबंदी, चराई, लढस, सरस सगळं काही खतरनाक सुरू असतं. आणि आता झालेला एक अविश्वसनीय असा सामना जो तुम्ही पाहिलात, योगेश भालेकरनं करण सारख्या एक नामवंत गोलंदाजाविरुद्ध 3 बॉल 12ची गरज असताना चॅलेंज स्पोर्ट्स विलास आर पाटील साहेब फॅम टीमला टायटल जिंकून दिला आणि रँक नंबर वरती आणलं. ते म्हणजे टीम चॅलेंज स्पोर्ट्सला फिनिश केलं होतं भालेकरनं 2 षटकारानं. अजून एक वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. आता बरोबरी झाली आहे दोन्ही टीमची. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत होती ज्यावेळी चिंचपाडा, त्यावेळी 17 होतं. इथे देखील आपण पाहिलं तर आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि 18 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त नंतर जे फिनिश चांगलं झालं होतं ना चिंचपाडा मंगलमूर्तीसाठी, ते इकडे करावं लागेल जीतला. कारण अर्धा संघ मैदानाच्या बाहेर आहे. बॉल चालला डीप मध्ये, गॅप मोठा, लॉंगॉनला चेस फोल्डरसाठी वर्ल्ड स्टॉप अडवला बॉल. रनआउटची संधी, थ्रो कॅरी नाही झाला, ओव्हर थ्रो 2 झालेत पूर्ण. थर्डचा नकार केला जीतनं. त्याला माहिती आहे स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची आहे, पाहिजे 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे जाते. 20-20. आज अर्धा संघ परतीचा प्रवास केला आहे, त्यातला त्याचा आज अभिसारखा एक चांगला ओपनर बॅट्समन टीममध्ये नाही आहे. दर्शनचं शून्यावरती बाद झालाय आणि जर ही मॅच आज जिंकून दिली ना तर आयुष्यभर वडघर लक्षात ठेवेल जीत पाटील या नावाला आणि पुरस्कर्ते प्रवेश देवडीकर देखील, कारण त्यांनी आज विश्वास ठेवलाय तो म्हणजेच या टीमवरती. हा यॉर्कर होता आणि त्याच्यावरती जाणाऱ्या जीतची विकेट. आशेचं किरण होतं ते देखील मैदानावरती आता मावळलंय आणि धक्का लागलाय नंबर 6 आणि पूर्णपणे मॅच मध्ये शिकंजा कसलाय रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मंगलमूर्ती चिंचपाडा संघानं. काही क्षणात सुरू होतीये. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, एक मोठा सामना आपला भेटीसाठी येतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जिंकण्याचा ध्यास निर्धार पक्का करून गावदेवी गोटेकर 1 साइड जिंकली आहे, तर दुसऱ्या बाजूला सामना टीम साई सिद्धा वडून नवघर जिंकून आली आहे. आणि मागच्या मॅच मध्ये केतन शून्यावरती बाद झालाय, तर दुसऱ्या बाजूला गणेश न अर्धशतक झळकावलंय. आणि जेव्हा केतन कमबॅक करतो तवी भल्याभल्यांची स्वप्न त्यानं आजवर उद्ध्वस्त केलेत. हा केतन पाटीलच्या बॅटिंगचा इतिहास. मग नेक्स्ट मॅच मध्ये वडून नवघर अपेक्षा ठेवल केतन पाटीलच्या बॅट्समधनं. मॅच जरी 4 ओव्हर असली, एखाद्या अर्धशतकाची क्षमता आहे या खेळाडूकडे. मी सकाळी देखील म्हणालो अलीकडच्या काळात शून्यावरती 6 हा रेकॉर्ड जर कोणी पाहिला तर ती एकमात्र टीम आहे सध्याच्या स्टेजला वडून नवघर. पण वडून नवघरला आज क्वालिफाय करून सांगावं लागेल, ती रात्र वेळ होती, ती खराब होती, टीम नाही. क्वालिटी ऑलवेज मॅटर करते आणि स्वतःचं पुनरागमन आयुष्यामध्ये असं करा. कमबैक इज ऑलवेज बेटर देन योर स्ट्रॉन्गेस्ट सेटअप. कल जो संघर्ष किया उसके बावजूद आपका आज कामयाबी की ओर चलता है और हमेशा हवाओं का रुख वहीं पर मुड़ता है जहां लड़ना और जीतना और जीत के अड़ पर डटकर खड़ा रहना आपके सपनों के साथ संघर्ष करते हुए आपको आता है. बस ऑफ लक. एक मॅच साठी टीम वडून नवघरला त्यांना फाईट करेल गोटेघर. षटकाराला मॅच जुनी ऑन आहे. जरी 7 विकेट्स गेले तरी रन्स मैदानावरती बनवला जातात. 3 ओव्हरमध्ये 27 झालेत. 12 बॉल बाकी आहेत. 33 धावेची गरज आहे. चला फास्ट खेळा बाळा, वेळ जातोय. जर अवघ्या 1 मिनिटात हे ओव्हर संपलं नाही, 19 मिनिटं तुम्ही वापरली आहेत, इथेच तुम्हाला फिल्डर आत घ्यावा लागेल. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, 1 मिनिटाच्या आत षटक सुरू झालं नाही तर तुमचे 20 मिनिटं इकडेच संपणार आहेत आणि इथनच तुम्हाला एक फिल्डर आत घ्यावा लागेल. ऑनफील्ड अंपायर्स
3 ओव्हरसाठी 17 मिनिटं तुम्ही वापरली आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे 3 मिनिटांच्या आत हे षटक तुम्हाला फिनिश करावं लागेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत मैदानावरती. 33 टप्पा पडलाय, चाललाय पहिला बाउन्सर यष्टी रक्षकाच्या हातात. सुपर स्टार्ट केलाय गोलंदाजीसाठी. तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती याला गोलंदाज ध्रुव मंगलमूर्ती चिंचपाडा इन ऍक्शन. पनवेल नगरीतनं नेहमीचा संघ आवर्जून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असतो. आता चिंचपाडाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन पार पडलं. चिंचपाडाच्या आणि ओवळ्याच्या अगदी मधोमध जे क्रीडांगण आहे, दापोलीच्या क्रीडांगणावरती ती स्पर्धा झाली. खरं तर आता दापोली कुठे, पारगाव कुठे, चिंचपाडा कुठे, वाघिवली वाडा कुठे, तरघर कुठे, ह्या मॅपवरती शोधणं देखील कठीण झालंय. कारण आता लवकरच बनतंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि खऱ्या अर्थानं अनेक भूमिपुत्रांचा लढा सुरू आहे. आमच्या मनानं घेतला एकच ठाव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचंच नाव. आणि खऱ्या अर्थानं त्याग काय असतो ते या गावांना विचारा. ज्यावेळी गावाचं गाव पण हरून जातं, पूर्ण गावाच्या गावं उठतात आणि त्यानंतर एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या टॉवर, एखाद्या सोसायटीमध्ये तुम्हाला शिफ्ट केलं जातं. आणि इतका सगळा त्याग करून देखील ज्यानं तुम्हाला खऱ्या अर्थानं सगळं काही संपल्यानंतर 12% वाढीव शून्यातून एक वेगळं विश्व तयार करून दिलं, जर त्या व्यक्तिमत्वाचं नाव लागत नसेल तर मी म्हणेल बलिदान द्यायला देखील आगरी समाज मागे पुढे हटणार नाही. याचा विचार सरकारनं जरूर करावा. हा फेअर बॉल आणि आगरी कोळी आजही कराडी आदिवासी सगळे लोक एकत्रित येऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संघर्ष करतात. एक गोष्ट, राजकीय नेत्यांचा सहभाग कदाचित कमी असेल किंवा काही जण आवर्जून सहभाग घेत असतील, पण एक नेहमी लक्षात ठेवा, एकदा जर एक आगरी रस्त्यावरती उतरला, जसं एक मराठा लाख मराठा तुम्ही पाहिले, तशा हजारो आगरी रस्त्यावरती उतरल्यानंतर थैमान 100% होणार. जर 5 जण आल्यानंतर माहोल बंद होतो, नाके नाके चक्के चक्के जाम होतात. तर विचार करा, ज्यावेळी हजारोच्या संख्येने उतरतील त्यावेळी आवर्जून काही ना काही रक्तरंजित क्रांती घडेल. आणि रक्तरंजित क्रांती इतिहास तेव्हा घडला जेव्हा दिबा पाटील साहेबांनी रस्त्यावरती आंदोलन करताना गोळ्या खाल्ल्या. अगदी खांद्याला गोळी लागून देखील जो माणूस हॉस्पिटलला न जाण्याआधी जनतेसाठी रस्त्यावरती तसाच जवळजवळ 2-2.5 तास रक्ताचे धारोळे शरीरातून निघताना थांबला, मग संघर्ष त्या नावासाठी नाही, मग कोणासाठी केला जाणार. ऑलवेज सर्वांना विनंती आहे, जे जे आपल्या आगरी कोळी कराडी समाजावरती प्रेम करतात, आवर्जून या सर्व गावांना, ही गावं मोजकीत आहेत, 10 ते 12 असतील आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे, ज्यांनी आपलं गावाचं गाव पण हरून विमानतळाला जागा दिली. पण त्या विमानतळाला 100% नाव दिबा पाटलांचंच लागलं पाहिजे. कारण एखादा फॉरेनर ज्यावेळी येईल किंवा एखादा आपण आउट ऑफ कंट्री गेल्यानंतर लँड करू नवी मुंबई एअरपोर्टला, कानावरती एक आवाज पडेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तुमचं स्वागत आहे. फारसं काहीच वाटणार नाही की कुठल्या तरी एअरपोर्टला आलोय, पण ज्यावेळी कानावरती आवाज पडेल स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तुमचं स्वागत आहे, हे खऱ्या अर्थानं वाटेल की आगरी समाजाचा गौरव आणि हा अभिमान आहे. आवर्जून नेहमी या सगळ्या गावांना सपोर्ट करत राहा, ज्यांनी त्याग आपल्या गावाचा खरं तर केलाय. प्रत्येक ठिकाणी आता गावाच्या गावं आपण पाहिलं, शहरीकरण होतं पण त्यात आपलं गाव टिकून राहतं. सगळ्यांनी गाव आपल्या नजरेसमोर उद्ध्वस्त होताना पाहिलं. त्यापैकी देखील एक चिंचपाड आहे, दापोली आहे, वाघिवली वाडा आहे किंवा तरघर असेल, अजून नवी मुंबईतील अनेक सारी गावं तिकडे जी तुम्ही पाहता. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेचला, बॉल डीपमध्ये चालला, मिड विकेटला एक सिंगल कंप्लीट होतीये. समीकरण मॅचमध्ये जाऊयात. या ओव्हर्समध्ये पूर्णपणे सामना टर्न झाला ध्रुवच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती. 12-33 ची गरज होती. या ओव्हर्समध्ये धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर खर्च झालेत 3 आणि 6 चेंडू 30 ची गरज आहे. एक फिल्डर आत येऊ द्या अंपास. आणि सुधीरदादा धुळे यांचं मनपूर्वक आभार. संध्याकाळचं सत्र झालंय, गरमागरम चाय, एवले अमृततुल्य आणि तो देखील गुळाचा चहा त्यांच्याकडनं आलाय. आणि राकेश हिरमाळी आणि संदेशसाठी ब्लॅक कोल्ड कॉफी. तुम्ही स्टारबक्सची कॉफी मागितली ना ती पण मिळेल. सुधीर शेठ धुळे खंबीर आहेत. अंतिम 6 बॉल 30 ची गरज.
1 2 3 4 बरोबर 4 फलंदाज सेट आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, 38 सर्कलच्या बाहेर. आणि इथे झाली मिस फील्ड, बॉल बाउंड्रीच्या मागे. 4 5 बॉल 26 ची गरज. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा. राहुल सर, या तुम्हाला सुधीर दादा आमंत्रित करतोय. राहुल चव्हाण सर, आपण कुठे असाल त्वरित संपर्क साधा आमच्या मॅनेजमेंट कमिटी सोबत. सुधीर शेठ तुम्हाला बोलवतात. इथे टप्पा पडला, चालला आता मॅच क्लोज. कंपल्सरी चेस आहे आणि समीकरण 4-26. फार कमी वेळा असं घडलंय की चिंचपाडासाठी बाळा जवळजवळ 5 ओव्हरवरती विकेटवरती उभा राहिलाय आणि त्याचं अर्धशतक आलेलं नाही. याचं कारण फक्त त्याच्या वाट्याला फार कमी बॉल येतात. आपण पाहिले तरी 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. फटका हा चांगला आहे. आते आते देर कर दी मेहरबा. चाललाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. होईल हळूहळू का होईना प्रवेशदादा पुनरागमन नक्की होईल वडघरचं. ज्याच प्रेम जो विश्वास तुम्ही वडघर टीम वरती ठेवला प्रवेश 11 या नावानं. खरं तर वडघर आज इन ॲक्शन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. कोणती गोष्ट एका दिवसात तयार होत नाही, त्यासाठी थोडासा वेळ लागतो किंवा वेळ द्यावा लागतो. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. स्पेशली दर्शन त्याच्या बॅटमधनं रन्स येणं खूप गरजेचं होतं. टप्पा पडला, चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातात. अंपायरचा इशारा येईल त्या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अंपायर दिनेश अर्थातच DK सरत त्यांना साथ देतात. विवेक गायकवाड. विवेक गायकवाडला टोटल 2000चं प्राइज आहे एका डान्ससाठी. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. हा फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला. बॉल चालला डीप मध्ये. मिड विकेटला फलंदाज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल अजूनही केला जातोय. 2 धावा. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तब्बल 2000चं प्राइज. विवेक दादा थोडा विचार करून घे एकदा. नेक्स्ट मॅच पर्यंतच ते लिमिटेड आहे, त्याच्यानंतर बंद होऊन जाईल. बॉल चाललाय बाईटच्या स्वरूपात डीप मध्ये. चौकार येईल. एक्स्ट्रा मध्ये टॅली केला जाईल 4 आणि या चौकारानं स्कोर झाला 47. खूप मोठं क्रिकेट या टीमसाठी. दीपक दादा, अविनाश या सगळ्यांनी खेळलाय. लेजंडर्स राहिल्या त्या टीमच्या. तर आज अवीच्या बिहाफ मध्ये होती टीम. इथं फटका चांगला जाता जाता शेवट गोड करण्याचं काम केलंय फलंदाज. तुम्ही पाहताय मनोजनं 4 बॉलचा सामना करत वैयक्तिक 17 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. जरी संघ हारलाय पण स्वतःला मनोजनं सिद्ध केलाय, यात शंका नाही आहे. ग्रेट बॅटिंग मनोज दादा. त्या टीमला तो आज ठणकावून मिळेल. नंबर 9 नाही, नंबर 4 किंवा 5 त्या काळामध्ये मी डिझर्व करतो. हार्ड लक टीम. प्रवेश 11 वडघर. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देऊयात. 28